नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, सर्वांना करता येईल अशी ही सहज सोपी एक सेवा साधना आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ही सेवा किंवा साधना कधीपासून सुरुवात करायची आहे, तसंच याचे नियम काय आहेत या संदर्भात सर्व डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, येत्या 23 एप्रिल 2024 या दिवशी आहे हनुमान जयंती. तर या हनुमान जयंतीच्या दिवशी आपण रामदास स्वामींचे हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे बघा. आणि हनुमान जन्मोत्सव हे स्तोत्र आवर्जून म्हटलं जातं यावेळी. तर या स्तोत्राची विशिष्ट पद्धतीने जर आपण काही आवर्तनं केली ना, तर आपल्या मनामधील सर्व इच्छा पूर्ण होतात. हे स्वतः रामदास स्वामींनी स्पष्टसुद्धा केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, या साधनेसाठी किंवा आपल्या मनातील कोणतीही इच्छा, मग आपल्या मुलांच्या विवाहासाठी विलंब होत असेल किंवा तुमच्या मुलांच्या आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला काही करायची इच्छा असेल, तर अशा अनेक समस्यांवर सांसारिक माणसाला समस्या ह्या कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या असतातच. तर या प्रत्येक समस्यांचे समाधान जर तुम्हाला हवं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता, ही सेवा नक्की करू शकता. तर या सेवा सुरू करायला नियम काय आहेत ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते. तर मैत्रिणींनो, ही सेवा सुरू करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने ही सेवा सुरू करू शकता. म्हणजेच काय, तर तुम्ही महिला किंवा पुरुष किंवा विद्यार्थी जरी असतील तरीही ही सेवा ते सर्व लोक करू शकतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे ही साधना किंवा सेवा जी आहे ती दिवसभरात कधीही करता येते. पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो ती देवपूजा झाल्याच्या नंतर ही साधना केली तर अतिशय उत्तम. जर सकाळी करता येणं शक्य नसेल, जे लोक संध्याकाळी करणार आहेत, तर या लोकांनी स्वच्छ होऊन, स्वच्छ हातपाय धुवून, स्वच्छ वस्त्र नेसून त्याच्यानंतरच ही सेवा किंवा साधना करायला सुरुवात करायची आहे. मैत्रिणींनो, जितकी जास्त दिवस तुम्ही ही सेवा किंवा साधना कराल तितके दिवस तुम्हाला मांसाहार, मद्यपान, धूम्रपान या गोष्टी करता येणार नाहीत. या गोष्टी पूर्णतः वर्ज्य करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही करणार असाल या सेवेला सुरुवात, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टी करण्यास निर्बंध असेल. त्याच्यानंतर पुढचा नियम तो म्हणजे रोजची कामे तुम्ही व्यवहार करू शकता. बाहेरगावी जावं लागल्यास तिथेही तुम्ही ही साधना चालू ठेवू शकता. याच्यामध्ये खंड पडून देऊ नका. जर एखाद वेळी तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल किंवा गावी जायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा जाऊन, जिथे तुम्ही जाणार असाल तिथे सुद्धा जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता. आता आवर्तनं सुरू करण्याअगोदर आणि किंवा नंतर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र 108 वेळा तुम्हाला जपायचा आहे मैत्रिणींनो. आणि त्याच्यानंतरच मग ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. आता साधना म्हणजे ही सेवा आपण कमीत कमी 1 ते 3 महिने करायची आणि जास्तीत जास्त तुम्ही किती दिवस करू शकता. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 1 महिना किंवा 3 महिन्यापर्यंत ही साधना करू शकतात. लहान थोर स्त्री पुरुष कोणीही ही साधना करू शकतात. आता ही साधना सुरू करायची असेल तर साधनेसाठी पूजेच्या वेगळ्या मांडणीची गरज नाही मैत्रिणींनो. सर्वात महत्त्वाचं गोष्ट ती म्हणजे आजकाल आपल्याकडे वेळ कमी असतो. त्यामुळे आपण कमी वेळेमध्ये आपल्याला कोणती सेवा करायची असेल अशी आपली मनापासून इच्छा असेल तर यासाठी ही साधना खूप महत्त्वपूर्ण आहे बघा. कारण या साधनेसाठी पूजेच्या वेगळ्या मांडणीची तुम्हाला गरज नाही आहे. आपल्या घरामध्ये देवाऱ्यासमोर बसून आपण ही सेवा करू शकतो. जर तुमच्या देवघरामध्ये हनुमानाचा फोटो असेल तर अतिउत्तम. जर नसेल तरीही काही हरकत नाही. तरीही आपण आपल्या देवघरासमोर बसून ही साधना करू शकतो. मैत्रिणींनो, आता ही साधना सुरुवात कधी करायची बघा. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या प्रतिपदेपासून या साधनेला सुरुवात करायची
आदल्यामधल्या दिवसापासून कधीही साधना तुम्ही सुरू करता येणार नाही तुम्हाला, किंवा तुम्ही करायची सुद्धा नाही. तर फक्त ही सेवा जेव्हा आपण सुरुवात करतोय तेव्हा कोणत्याही महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या प्रतिपदेपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. ही मनोवंचित साधना आहे. संकल्प करूनच साधनेला सुरुवात करायचा. आता संकल्प कसा करायचा हा आपल्या प्रत्येक स्वामी सेवेकरांना माहीतच आहे. त्या पद्धतीने आपण संकल्प करायचा आणि मगच साधनेला सुरुवात करायची. संकल्प करत असताना आपण म्हणजे बोलायचं की आपली जे काही मनातील इच्छा आहे ती तेव्हाच आपण देवासमोर आपल्या बोलायची आहे आणि मग साधनेला सुरुवात करायची आहे. आता ही साधना कशी करायची ते पाहूयात. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या प्रतिपदेपासून ही साधना करायला सुरुवात करायचं. प्रतिपदेला हे स्तोत्र एकदा म्हणायचं. जेव्हा पतिप्रदा असते तेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही एकदा म्हणायचं, द्वितीयेला दोनदा म्हणायचं, तृतीयेला तीनदा म्हणायचं. अशा प्रकारे हे स्तोत्र तुम्हाला प्रत्येक तिथीला एकने वाढवत न्यायचं, म्हणजे एकाने वाढवत न्यायचं. आज एक, उद्या दोन, परवा तीन, असं पौर्णिमेला हे स्तोत्र वेळा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर चतुर्दशीला हे स्तोत्र 14 वेळा म्हणायचं. नंतर त्रयोदशीला 13 वेळा, म्हणजे असं चढत्या क्रमाने म्हणत जायचं. आणि त्याच्यानंतर 15व्या दिवसानंतर परत उतरत्या क्रमाने म्हणत यायचं. म्हणजे चतुर्दशीला हे स्तोत्र 14 वेळा म्हणायचं, त्रयोदशीला 13 वेळा म्हणायचं, नंतर 12 वेळा, 10, 9, 8, 7, 6 अशा प्रकारे अशा पद्धतीने प्रत्येक तिथीला स्तोत्र आवर्तनाची संख्या 1 न कमी करत न्यायची. आणि अमावस्येला हे स्तोत्र एकदाच म्हणायचं. बघा किती सोपी साधना आहे. आता स्तोत्र कोणतं म्हणायचं हे तुम्हाला माहीतच असेल. तर हे स्तोत्र जे आहे ते म्हणजे हनुमान स्तोत्र तुम्हाला दररोज एवढ्या वेळा म्हणायचं आहे. तर हे स्तोत्र वेदग्रंथातील नाही तर रामदास स्वामींनी सर्वसामान्यांना म्हणता येईल अशा भाषेत आणि चालीत हे स्तोत्र रचलं आहे. या साधनेसाठी फारसे कडक नियमसुद्धा नाही आहेत बघा. म्हणून हे नियम जसं की मी तुम्हाला सांगितलं ते नियम तुम्ही पाळून त्याच्यानंतरच या साधनेला सुरुवात करायची आहे मैत्रिणींनो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हनुमान जन्मोत्सवापासून जर तुम्ही या स्तोत्र म्हणायला सुरुवात केलीत तर अतिशय उत्तम. पण जर तुम्हाला हनुमान जयंतीपासून शक्य नसेल तर त्याच्या अगोदर पण 15 दिवस तुम्ही करायला सुरुवात करू शकताच. तर अतिशय साधं आणि हे सोपं असं ही साधना आहे. रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र हे खूप महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे मैत्रिणींनो. आणि हनुमान जन्मोत्सवीला हा स्तोत्र तुम्ही आवर्जून म्हणायला हवा. आणि या स्तोत्राची आवर्तनंसुद्धा तुम्हाला करायला हवी. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असू देत ती नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल. भीमरूपी महारुद्रा मारुती स्तोत्र साधना ही तुम्हाला नक्कीच फलदायी ठरेल. तर तुमच्या कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय म्हणजे हा उपाय तुम्हाला करून पहा आणि अनुभव आला तर नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.